काय झालं? कोण आलं होतं? कोण असणार? त्या गाढवानं अगदी उच्छाद मांडलाय. तोच आला होता. गाढव? हो, तेच ते ऑस्ट्रेलियाचं गाढव. त्याला बघितलं ना की नुसता असा संताप होतो माझा, आणि नेमकं तोच समोर येतो. हो ना. आप्पा तुम्ही शांत व्हा बघू. कल्पना जरा आपणसाठी पाणी घेऊन ये बघू जा. हा, पाणी दे ग. हो हो. नाही, नकोय मला पाणी, नकोय. त्याला पाणी पाजल्याशिवाय मी आता शांत बसणार नाहीये. नाही आता काय केलं त्याने? नाही मी ना आता त्याला आज फोडूनच काढतो. ती काठी अरे या ना या काठीने बतडून काढतो त्याला चांगला. नाही ते गरज पडली तर म्हणून आणून ठेवली होती. हा, म्हणूनच फक्त. ठेव तिकडे. आप्पा नेमकं काय झालं होतं तिकडे? हा हा. काय झालं? अरे काय ती जाड मैद्याची भाकरी खातात ना, पिझ्झा. अशी परदेशी भाज्यांनी अशी सजवलेली, ती मागवली होती त्या कार्ट्यानं. हो. आपल्याकडून अन्नाचा अपमान नको म्हणून मी परत केली ती. नाही बरं, एकही ठेवलं नाही का त्यांनी पीक? आपलं मैद्याची भाकरी. हा आणि काय करणार होतो ठेवून? हे हे असलं परदेशी खाणं कोणाला आवडतंय आपल्याकडे? हो, अजिबात नाही आवडत. चला चला निजा, सगळे वाजलेत किती बघा. चिन्मयानंदा, उद्या शाळा आहे ना? हो हो चल रे. चल. चल चिन्मयानंदा चल चल. हो. आलो. मूर्ख लेखाचा. याच्याच साठी काही ओव्या रचलेत समर्थ रामदासांनी. समर्थासी मत्सरी धरी, अलभ्य वस्तूचा हेवा करी, घरीचा घरी करी चोरी, तो एक मूर्ख. अहो, आता काही अख्खा दासबोध म्हणत बसणार आहात का रात्रभर? किती वाजलेत बघा. निसता का आता? समर्था, वाचव रे बाबा. स्वतः स्वस्त बसणार नाहीत, दुसऱ्याला बसू देणार नाहीत. दरवाजा लावून गेलो. खरंच हा एवढा मूर्ख आहे का? अहो, काय झालं? झोपा ना आता. नाही त्या देशपांडेंच्या मुलाचं ना काहीतरी केलंच पाहिजे. आता अति झालंय. मला नाही असं वाटत. अति त्यांनी नाही, अति आप्पांनी केले नेहमीप्रमाणे. हळू बोल ना. हो, चुकून त्याचा पिझ्झा आपल्याकडे आला तर एवढं घर डोक्यावर घ्यायची काय गरज होती? म्हणजे त्याचं काही चुकलेलं नाहीये. मला सांग, नेहमी आपल्याच बाबतीत कशी काय माती खातो तो? आप्पांना मुद्दाम वाकड्यात जातात त्याच्या. काही झालं तरी तो शेजारी आहे की नाही आपला, मग असं वागणं शोभतं का आप्पांना? हे बघ, मला एकच गोष्ट माहितीये, तुमचे आप्पा कधीच चुकणार नाही, हेच ना? तो निदान माझ्याकडे तरी मान्य करा ना. आता आपण समजावणं शक्य आहे का? त्यापेक्षा त्या मुलालाच थोडा दम देतो आणि त्याला सांगतो की दूर राहा, म्हणजे यापुढे आपल्या डोक्याला कटकट नको. म्हणजे तुम्ही नाहीच मान्य करणार ना? बरोबर, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो हवं तर, आप्पा चुकले. आता हे सांगू नकोस आप्पांना. ते आप्पा एकतर हट्टी आणि इकडे तू. आता जाऊन दम देऊनच येतो त्याला. अहो, त्याची काहीच गरज नाहीये. नाही, मी जातोच. काय काय चाललंय तुमचं? कसली कुजबूज चाललीये? नाही नाही, काही नाही, आम्ही आजच आपल्या गप्पा मारत होतो. काही नाही वहिनी, हे त्या नचिकेतला दम द्यायला चालले. यांना असं वाटतच नाहीये की आप्पांनी पुरेसा दम दिलाय. भाऊजी, आता खाली आई येत, हा, कुठेही जाऊ नका. पण एक सांगू का, तो मुलगा ना सभ्य आहे बिचारा. बघा, म्हणजे वहिनी तुम्हालाही असंच वाटतंय ना की आप्पा उगाच ओरडले त्या नचिकेतला? नाही नाही, आप्पा उगाच कसे ओरडतील? हो, असं कसं वहिनी? नाही, तो मुलगा चांगला आहे, पण आप्पांचं म्हणणं देखील बरोबरच होतं.
काय हो भाऊजी? बरं जाऊ दे, मी जाऊन किमान बोलून तरी येतो त्याच्याशी. अहो नको नको भाऊजी, मी काय म्हणते, आता कोणाशी काहीच बोलू नका. वाद नको उगाच. काय ग? हो मग ठीक आहे, नाहीतरी उद्या मला बँकेत लवकर जायचंय. झोपतो मी. हो. गुड. शुभरात्री. हो हो शुभरात्री. तू पण लवकर झोप. चल 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 चल. मला माहिती होतं हे कुणालाच काहीच बोलणार नाही. धमक्या फक्त. मी जरा जाऊन येते. आत्ता कुठे निघालीस? त्या बिचाऱ्या पोराला हे खूप बोललेत ग. जरा जाऊन त्याची समजूत काढून येते. आजी काय चाललंय तुझं? का करतेस हे सगळं तू? आणि समजूत काढायला लहान आहे का तो? माझ्यापेक्षा लहानच आहे. त्याला जरा समजावून येते की पुन्हा अशी चूक करू नकोस. आणि त्यांनी जी मुक्ता फळं उधळली आहेत त्याचं मनाला लावून घेऊ नकोस. आजी हे सगळं करायची काहीही गरज नाहीये. तू जायचं नाहीस. अगं गरज नाही कशी. निरागस आहे ग तो. त्याची काही चूक नाही. मुद्दाम काही केलं नसेल त्यांनी. काहीही असलं तरी चूक त्याची सुद्धा होतीच. एवढ्या रात्री एखादा पदार्थ त्याच्या घरी मागवण्याऐवजी त्याने आपल्या इथला पत्ता दिला आणि त्यामुळे आपणसकट सगळ्यांना त्रास झालाय. अगं पण तू मला सांग, हो का नाही? त्याची चूक होती का नव्हती? होती. त्याला त्याच्या वागण्याचं जर वाईट वाटलं असेल तर तो क्षमा मागेल ना. आणि नाही झाला तो तर तू काय म्हणशील बरं? मग तरी बदलेल ना तुझं मत. अगं तू त्याच्याबद्दल मनात एवढी आडी धरू नकोस ग. ठीक आहे, नाही धरत. पण आता कळेलच तो काय करतो ते. अगं तो काय करणार बिचारा? हो 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 बिचारा. कळेल ना किती बिचारा आहे ते. बरं बाई नाही जात. चुकला तर आहेच तो. पण आता पुढे काय होणार आहे कुणास ठाऊक. खायला मला जर वाटलेलं हिटलर पिझ्झा फेकून दे, पण त्याने इमानदारीत परत केला. पण थंड झाला नाही यार. गरम झालेला हिटलर पेक्षा थंड झालेला पिझ्झा परवडला ना. ए रेशम, तूने ना एड्रेस ढंग से नहीं डाला. तुझ्यामुळे बिचारा त्या नॅकला हिटलरच्या शिव्या खायला लागल्या. ए माझ्यामुळे नाही झालं, या घासूमुळे झालंय. घासूने टाकला ऍड्रेस. मी काय केलं? मी तुला ऍड्रेस विचारलेला. मी रेशमला पण विचारलेला. तुम्ही दोघांनी तू भांडू नका रे आता. जे काय झालं ते तुमच्यामुळेच झालंय. पण ए तू पण होतीस ना? तू ना आता डोकं खाऊ नको. जा गप पिझ्झा का. नाक तू गप्प का. हिटलरने दिलेल्या डोसचा हँगओव्हर उतरला नाही वाटतं अजून. काय फायरिंग केलीये शुद्ध मराठीमध्ये. नाकची बोलतीच बंद झाली ना. काय पकड रे. खाऊ नको. तू हे सगळं जानबूज के करतोय माहितीये मला. तुझा हा मुद्दामपणा. मी ए बाळा, मुद्दामपणा नाही रे, उद्दामपणा. तुझा हा उद्दामपणा. मी बरोबर ना. शाबाश शाबाश. तुझा हा उद्दामपणा मी चालवून घेणार नाही. परत हे जर डेरिंग. भाई डेरिंगला काहीतरी एकदम सॉलिड शब्द वापरलेला. काय धुरी. याचं मराठी ऐकलं ना तर हिटलरचा हार्ट फेल होईल तिकडे. Stop it, guys. Do you have any clue? आपल्या मुले त्रास झालं. We were making a lot of noise. The music was loud and blaring. Sydney मध्ये we would be in jail right now. अरे पण नंतर आवाज कमी केला ना आपण. हो आणि गडबड आपल्यामुळे नाही झालीये. पिझ्झा तिथे गेल्यामुळे झालीये. या एक्झॅक्टली. नॅक कम ऑन यार. आता चिल कर, तू पिझ्झा खा चल. No, he had a point. आपल्यामुळे त्रास झाला. They all were sleeping. तू कशाला लोड घेतो उगाच. चल जाऊ दे. ये. हो ना यार, तू डॉक्युमेंटरी करायला आलायस ना, मग तेच कर. या फालतू गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस. ए हॅलो, डॉक्युमेंटरी करण्यासाठी त्याला केतकरांच्या घरात आणि दुकानात जावं लागणार आहे. त्याचं काय? हो ना. आणि हा भाऊ तर तिकडे पंगा घेऊन बसलाय. हे नाही, तुला तर काहीतरी करावं लागेल. Yeah, I'll do it. बट व्हॉट? I'll apologize. काय आपलं काय आपलं. I mean, I'll say sorry. Sorry बोलणार. She told me a word. क्षमा मागणार. अरे हे डोक्यावर पडल्यासारखं वागू नको. आज तुझे ग्रह चांगले होते म्हणून त्यांनी सोडलाय तुला. नाहीतर ठार होतास माहितीये का तुला. But I have to listen to him.
ते बोलणार मी ऐकणार बिकॉज मिस्टेक माझा. आय हॅव टू से सॉरी. अरे हे सगळं डोक्यातून काढून टाक. वेडा आहेस का तू? हा तू हिटलरची माफी नाही मागायची हा. या एक्झॅक्टली तो वेडा आहे प्लीज नको नको जाऊ तिकडे, बरबाद होशील. मी तुझ्या पाया पडतो, थांब प्लीज. Later. God give me strength. आले. अगं बाई तू May I? Oh, sorry. अरे बाहेरच का उभा आहेस? ये आत ये. Actually, काय काम होतं? one second. अरे सुखी राहा. अरे पण असा अचानक नमस्कार का करतोयस? Mistake झाला माझा. Because of me, तुम्हाला trouble झाला. And I'm feeling really bad about it. अरे काही नाही त्याचं एवढं. No, Devki, that's not right. You all were sleeping and pizza आलं, मग trouble झालं. आपण sorry मानायचं. Where is he? अरे तू आत ये बघू आधी. पहिल्यांदा आलायस. चहा घेणार का? हो टाक चहा टाक. ये आत ये. ये रे. बस Yeah. बस. अरे तुझा बाबा पण असाच यायचा आमच्याकडे. Baba? रवी. Oh, Dad, okay. हा सई जा पाणी घेऊन ये त्याच्यासाठी. अगं तुझं काय चाललंय? अति करतीयस तू. तू थांब मी आणते पाणी. बस रे. Yeah. This is a nice place. Typical Maharashtrian home. कल्पना हो चहा करतेस ना? होय. दुधाचा कर बर का? हो आणि छान आलं घाल. आवडेल त्याला. बर. आई पण अप्पा आले तर? ते काही येणार नाहीत का एवढ्यात. रस्त्यात जो भेटेल ना त्याला प्रवचन देत बसतील. तू कर चहा. What is this? सरस्वती आहे. But Saraswati, you mean knowledge, goddess of knowledge. It has Veena and the flower. हो पण ही आकड्यांची सरस्वती. Okay. Nice. कल्पना अगदी आपल्या सई सारखंच गोड आहे ग पोरग. हो अगदीच. दोघं एकत्र बघ किती छान दिसतायत. आई अहो आई आहो काय दिसत नाहीयेत का? बघ तूच. Nice. Let me help you. नाही नको मी करते. No, it's okay. I'll help you. Beautiful. Bedsheet is really beautiful.
I actually wanted to say, अरे वा, दोघांनी मिळून घातली का चादर? छान दिसते. water, please. घे पाणी घे. Thank you. संत ज्ञानेश्वर, तुम्हाला माहिती आहे यांच्याबद्दल? या ज्ञानेश्वरी लिहिलं यांनी, राईट? दॅट टोल्ड मी वन्स. परदेशात राहून सुद्धा हे सगळं माहितीये तुला? खरंच खूप छान संस्कार केलेत तुझ्या आई बाबांनी. संस्कार? अपब्रिंगिंग. Oh, okay. मी हेल्प करतो. अरे नको, राहू दे, आम्ही करू. अरे ओके, चहा. थँक्यू. अरे रे, गरम आहे, फुंकर मारून पी. बस ना. I like it. It's really nice. माझ्या मुले त्रास झाला. I'm really sorry for that. Although my intention was not wrong, but mistake is a mistake. So चूक झालं. I'm sorry. अरे बाळा, आम्ही तुझ्यावर रागवलो नाहीये. क्षमा वगैरे मागायची काही गरज नाही. हो ना, अगदी बरोबर. सगळ्यांना सॉरी बोलणार. अरे घरात एवढी माणसं आहेत, कुणाकुणाची क्षमा मागणार आहेस? Everyone, सगळ्यांचा क्षमा मागणार. No, I'm serious. I'll say sorry to everyone. Appa येणार, then I'll come back again. I'll go now. Thank you for the tea. अरे असू दे. I usually don't take tea, but तुम्ही केलेला आवडला. हो का? I'll go. Please give me your blessings. मोठा हो. सुखी राहा, सुखी राहा. Yeah. All right. Bye, everyone. अच्छा. Bye, Devki. गोड आहे नाही पोरग? पण ते गोड पोरग फोन विसरून गेलंय. अप्पानी पाहिलं तर? ईश्वरा. मी देऊन येते. हो, जा 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 जा. हे पण इथे काय झालंय? तो इथे आला होता, हे आप्पांना कळता कामा नये. झालं का? कल्पना, ते आवरायला पाहिजे सगळं, नाही हे कुठल्याही क्षणी प्रकट होतील. अहो, तुमचा फोन राहिला होता. Oh, thanks. एक मिनिट. तुम्ही खरंच माझ्या घरातल्या सगळ्यांची क्षमा मागणार आहात? Yeah. म्हणजे अगदी सगळ्यांची, प्रत्येकाची? Yeah, each and every one. Because माझा चुकला and I feel bad about it. तुम्हाला तुमच्या वागण्याचं खरंच खूप वाईट वाटलेलं दिसतंय. गिल्टी वाटतंय ना खूप? Yeah, I'm feeling really guilty and I'm glad that you understood me. तुमच्या घरात एक माणूस with whom I can communicate. पण ज्यांची क्षमा सगळ्यात आधी मागायला हवी त्यांच्याशी तर बोललाच नाहीत तुम्ही. म्हणजे? आप्पा. आप्पा घरात सगळ्यात मोठे आहेत. Yeah. आणि सगळ्यांची क्षमा मागण्यापेक्षा तुम्ही आप्पांची क्षमा मागा. Yeah, of course. आप्पांना सॉरी बोलणार. हो का? Oh, what happened? Why are you laughing? तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये बरं का आप्पांची क्षमा मागणं. राखवलेत ते तुमच्यावर, नाही क्षमा करणार ते. Yeah, but क्षमा पाहिजे मला. And I can do everything for that. काय पण करणार. हो, पण ते खरंच खूप चिडलेत तुमच्या वागण्यामुळे. I know, but what should I do? You can help me. तू help कर शकते, right? You tell me what should I do? ठीक आहे, मग एक गोष्ट तुम्ही करू शकता. शुद्ध मराठीत त्यांची क्षमा मागा. एकही चूक न करता सलग मराठीत बोला, तरच ते तुम्हाला माफ करू शकतील. शुद्ध मराठी?
शुद्ध मराठी. Shuddha Marathi, but I can't speak Shuddha Marathi. My Marathi is horrible, you know that. हो, पण हा एकच पर्याय तुमच्याकडे. पर्याय म्हणजे ऑप्शन. Thanks.